महाविकास आघाडीतल्या कोणत्याच नेत्यामध्ये आता महायुती सरकार विरोधात लढायची हिंमत नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। तसंच सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत, त्यांच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची असा सवाल करत लढणं हे रक्तात असावं लागतं, हे लोक लगेच वळचणीला पळतात, त्यामुळे हे लढूच शकत नाहीत अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। कोणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची? समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत, हिंमत आहे लढायची? 2019चं भाषण आहे का? तेव्हा भाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल, पुन्हा येईन म्हणून, त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं? आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण? लढणं एवढं रक्तात असावं लागतं, लगेच वळचणीला पळते ही लोक, लढू शकत नाहीत, ती हिंमत नाही। पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची? वळचणीला कोण जातं? साप, उंदीर, आपल्या कोणात कोण असतं वळचणीला? वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही, तो समोर येत असतो रस्त्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।